क्या बात आहे दादा, भरपूर खुश झालास तू. सिंगल या ठिकाणी पूर्ण केला गेला. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. सुरुवात करतोय फाउंडेशनला RK 1 या धावेनं. RK मोरवा वर्सेस जम्स बॉन्ड राई ही मॅच आपण पाहतो. यावेळेस ऑन डीचे अग्री गळ्याचा गोड गळ्याचा धनी अग्री भूमिपुत्र जगदीश पाटील यांचे गाणं. थँक्यू डीचे भरत. आणि भरत आल्या त्यापासून मोसम तयार झालाय. मेघनाथ येतोय. मेघनाथ मात्रे मिथुन मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक मेघनाथ साठी असेल. मात्र लालच बुरी बला आहे. मॅच ऑन आहे. जबरदस्त मॅच ही देखील पाहायला मिळेल. यावेळेस आल्याला आडवा बॅट नसतो, खेळतो. आणि कोण होता त्या ठिकाणी? शॉट मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर्स प्रफुल्ल होता. आणखीन एक विकेट नक्कीच RK संघाची जाऊ शकली असती. राकेश पहा संघाला लीड करतोय. हीच तर खासियत आहे राकेश पाटील यांची. कारण ज्यावेळेस संघ नायक होते त्यावेळेस देखील नक्कीच अनेक बक्षीस राईट टीमला जिंकून दिलेले आहेत. याच राकेश पाटलांना सरळ बॅट सुरू आहे. आणि RKच्या 2 विकेट डगआउट मध्ये आहेत. एका साईडला आपण पाहिला मेघनाथ मात्रे ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात बक्षीस लावलं गेलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं लक्ष्मीदास माची याच्याकडून देखील एक खराब स्टार्ट. न्यू बॅटर मिस्टर त्या ठिकाणी येतोय नितीन मात्रे. एक पारितोषिक आणखीन आलेला आहे. भावेश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. ही मॅच जम्स बॉन्ड राई संघ जिंकला तर राईला देखील बकरा आहे. मोरवा जिंकला तर हरेश मात्रे आणि प्रितेश राऊत यांच्याकडून बकरा. राई जिंकली तर भावेश पाटील यांच्याकडून बकरा. स्टेट बॅटर
थँक्यू. संघ अडचणीमध्ये आहे, इथे मात्र शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल. आताच्या घडीला नक्कीच एखाद्या बॅटर्सला आरके टीम कडून अँकर रोल अदा करावा लागेल आणि अँकर रोल अदा करण्यासाठी कोण महत्वाचं असेल, कैलास पटेल असतील किंवा मंगेश पटेल असेल. मात्र एखाद्या बॅटर्सला अँकर रोल हा अदा करावाच लागेल. रमेश टेम्पोवाला यांच्याकडून दंजीसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. थँक्यू रमेश. 30-30 रुपयाची विकेट आहे मला वाटते. क्या बात आहे. यासाठीच मी म्हटलं होतं की इथून मात्र डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून आरके टीमला क्रिकेट खेळावं लागेल. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धनजी माची याने जे आरकेला 3 धक्के दिलेत ना, या धक्क्यातून आरकेला सावरावं लागेल आणि या धक्क्यातून आरके संघ सावरला नाही तर मात्र आरके हा संघ बॅकफुटला जाईल. इथून एक वेगळा विचार करावा लागेल. आरके टीमला एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि एक संतुलित क्रिकेट सध्याच्या घडीला जी स्थिती आहे आरकेची आणि ती स्थितीनुसार ते क्रिकेट खेळावं लागेल. अकाउंटला फक्त 1 रुपया आहे आणि जवळपास तो 1 रुपया जमा करण्यासाठी 3 रुपये खर्च केलेत मोरवास टीमनं. कारण 1 धाव 3 विकेट्स हे आपण फलक पाहतोय आणि इथून चेंडू फक्त आहेत ते 18 चेंडू मध्ये मॅक्झिमम आपल्याकडे जे गोलंदाज आहेत आरके टीम मध्ये, त्या आरके टीमच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीनुसार आपल्याला धावा किती करायचे आहेत बाबू, हा विचार आरके टीमला करावा लागेल. बक्षिसं भरपूर आहेत आणि बक्षिसं मित्रांनो तुमच्यासाठीच आहेत, मात्र ते तुम्हाला करून दाखवावं लागेल. तो कारनामा करून दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉटम हँडचा वापर करत ऑफ साईडला ड्राईव्ह केलं गेलं. कव्हरच्या दिशेनं धनजी माची येतोय. थोडस फंबल झालं होतं. तत्पूर्वी या 2 धावा. बऱ्याच वेळानंतर बऱ्याचशा कालावधीनंतर थोडासा स्कोरबोर्ड तो हलताना पाहायला मिळतो. आरकेचा 2 धावा. धनजी माची यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. हिम्मत माची यांच्याकडून 300 रुपये माझ्याकडे जमा आहेत. धनजी माची. बरेच बकरे आहेत. 5 गणीची ट्रिप तर दोन्ही टीमची मस्त जाईल. जिंकणं गरजेचं आहे. जो जिंकेल तो खुश होईल. टाइम तो नोट केले, लक्षात ठेवा. टाइम तुमचं मी नोट केले. तुम्हाला आम्ही 22 मिनिटाचा अवधी दिलाय. 22 मिनिटात तुम्हाला 3 षटकं क्लिअर करायचे आहेत. रिव्हर्स खेळायचं होतं. फटका फसतो त्या ठिकाणी. सिंगल येते नक्कीच मिळेल. सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है बाबू, सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है, इसलिए उंगली टेढ़ी करने का प्रयास, उंगली को टेढ़ी करने का प्रयास करते हुए कैलास पाटिल. यावेळेस संघ अडचणीमध्ये आहे. फोन कॉल मला देखील सुरू आहेत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. रमेश टेम्पोवाला यांच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. हिम्मत माची यांच्याकडून जितूसाठी. मी बक्षीसच बोलतोय, मॅचची कॉमेंट्रीच करत नाही मी. सुरेख हा दबाव आहे. हा मी म्हणेन आरके टीमनं स्वतःहून ओढून घेतलेला हा मानसिक दबाव. आणि तो मानसिक दबाव काय असतो मित्रांनो, तो मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट दिसतोय.
खास करून धनजी यांच्याकडून उत्कृष्ट दर्जाचं हाताळलेलं षटक, फक्त एका धावेचं षटक, 3 विकेट. त्यानंतर प्रशांत कडून देखील एक चांगली गोलंदाजी. एक स्टार्ट हवी आहे. आरके संघ पुन्हा एकदा ट्रॅकवर येईल. आरके टीम पुन्हा ट्रॅकवर येऊ शकते, मात्र आरकेला हवी एक चांगली स्टार्ट. एक चांगली स्टार्ट आरकेला लाभली गेली तर आरके पुन्हा ट्रॅकवर येईल. फुलटॉस इनसाइड. आरकेचं समीकरण पहा. आरकेचं समीकरण पहा. एका साईडला आपण पाहिलं तर कैलास पाटील जे 4 धावसंख्येवर खेळत आहेत, लक्ष्मीदास माची गोल्डन डक, त्याच्यानंतर मंगेश पाटील गोल्डन डक, नितीन म्हात्रे गोल्डन डक, मेघनाथ गोल्डन डक आणि चेतन गोल्डन डक. 5 विकेट शून्यावर, 5 विकेट शून्यावर आहेत. म्हणजे जवळपास 5-0 आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. फक्त कैलास पाटील यांच्या बॅटमधून आलेल्या त्या 4 धावा. अजूनही असं नाहीये की मॅच ही आरकेच्या हातातून निसटले, अशातला भाग नाहीये. इथूनही आरके संघ पुढे येऊ शकतोय. इथूनही आरके संघ ही मॅच विन देखील होऊ शकेल. त्यासाठी करावं लागेल आरके टीमला प्रयत्न. शेवटचे चेंडू आहेत ते 12 आणि 13 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. आणि 13 चेंडूमध्ये मॅक्झिमम मी तर म्हणेल जवळपास 20 ते 25 धावा जरी फलकावर आल्या तरी देखील एक फाईट मॅच होऊ शकेल मैदानाच्या आतमध्ये. रमेश टेम्पोवाला यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धनजी माची यांच्यासाठी हरेश म्हात्रे, प्रितेश राऊत यांच्याकडून बकऱ्याचं पारितोषिक आहे. तो बकरा हवा असेल तर कष्ट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर नरेश माची कुंभाटा यांच्याकडे देखील स्टोडस शेअर मार्केट नरेश माची यांचं वाढलं जातं. कुंभाट्याचे आहेत 200 रुपयात षटकारासाठी. मात्र इथे मी म्हणेल जी बक्षिसं लावली आहेत त्या दृष्टिकोनातून खेळावं मैदानाच्या आतमध्ये की आपल्या टीमला एका योग्य स्थितीमध्ये घेऊन जायचं आहे या दृष्टिकोनातून खेळावं. या गोष्टी पाहाव्या लागतील आरके टीमला. क्या बात आहे. बुद्धिमत्तेचं क्रिकेट. बॉटम हँडचा वापर करत चेंडूला फ्लिक केलं गेलं. 2 धावा येत आहेत. धावसंख्या फलकावर 6. त्यासाठीच मी म्हटलं आहे की अजूनही मॅच हातातून निसटली नाहीये. मित्रांनो, कधीही नाराज व्हायचं नाहीये आणि कधीही मनातून ढासलायचं नाहीये. नेहमी मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीनच खेळायचं आहे. भल्या 12 चेंडू झालेले आहेत, 12 चेंडूमध्ये भले 6 धावा झाल्या, त्याचा अर्थ असा होत नाहीये की आरके टीम हरली आहे, असा याचा अर्थ होत नाहीये. मित्रांनो, जगामध्ये असा एकमेव खेळ क्रिकेट आहे जो सरड्याहून अधिक रंग बदलतोय. त्याच्यामुळे इथूनही तुम्ही एक चांगला स्कोर उभारू शकता. इथूनही तुम्ही एक चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही आपल्या संघाला नेऊ शकता. त्यासाठी कष्ट करावे लागतील. कारण क्षेत्र कोणतंही असू द्या, म्हणतात ना की कष्टाशिवाय पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. त्यामुळे इथून कष्ट जर करावे लागतीलच. आणि आपण नेहमी म्हणतोय की कष्ट जर प्रामाणिक असते तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. प्रयत्नशील परमेश्वर आपण नेहमी सातत्याने म्हणतोय, मात्र त्यासाठी प्रयत्न तर करावे लागतील. कारण देव देखील असा रोल अदा करतोय आणि ते कोणालाही मोफत मित्रांनो कुठलंही यश देत नाहीये. कैलास येणारे 12 चेंडू ऍज अ कॉमेंटेटर मी फक्त मत म्हणू शकतोय की कैलास पाटील योग्यच्या अगेन्स्ट मिक्स स्ट्रोक. इथे काही आवश्यकता नव्हती. स्कोरबोर्ड पुढे आणायचा होता. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कैलास पाटील देखील एक क्षणी बाद होत आहेत. गडी बाद, गॉन. कसा
थँक्यू. आमच्या भरतला सगळं कळते. कॅच कोणी घेतलाय, गाणं कुठलं वाजवलं गेलं, कारण राकेश पाटील दिव्यांग आहेत, एका पायाने दिव्यांग आहेत आणि ते गाणं खास करून कदाचित राकेश पाटील यांच्यासाठी वाजलं गेलं, कारण मौल्यवान कॅच. कैलास पाटील ज्यांच्या बॅटमधून ज्या धावा आल्या होत्या आरके टीमसाठी, त्या बॅटर्सला डगआउटमध्ये पाठवण्याचं काम राकेशनं केलं. जो कॅच कॅरी केला त्या कारणास्तव नक्कीच आमच्या डीजेनं त्याला देवाची उपमा दिली. कारण मित्रांनो, आपला जितका मेंदू चालत नाही ना, त्याहून 10 पटीनं काय, मी म्हणजे 100 पटीनं मेंदू जास्त चालतोय दिव्यांगाचा. संघ अडचणीमध्ये आहे आणि इथे मात्र तारणहार कोण होईल, आरकेचा तारणहार कोण ठरणार. नरेश मात्रे खेळपट्टीवर आहेत. प्रफुल आमगावकर यांच्याकडून राकेश साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रमेश टेम्पोवाल्याकडनं 100 रुपये. यावेळी थँक्यू. मी म्हटलं होतं जबरदस्त बॅटिंग, षटकार. इथून मात्र आत्मविश्वास कुठेतरी डगमळला होता, आत्मविश्वास कुठेतरी ढासळला होता आरके टीमचा. तो आत्मविश्वास जागृत होतोय, त्या आत्मविश्वासाला चालना मिळते. शॉर्ट टर्म पूल, स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. यावेळेस बॅटचा स्विंग तर अफलातून होता, पूलचा फटका खेळायचा होता, एक्झिक्यूट करायचा होता जवळजवळ मला तरी वाटतं स्क्वेअर लेग अँड मिड विकेटच्या वरून, मात्र ते टाइम झालं नाहीये. निर्धाव चेंडू, षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा, फलकावर धावा आहे त्या 12. वेळेकडे देखील लक्ष द्या, वेळेकडे देखील भान ठेवा, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आणावा लागेल. वाट पाहू एखादा लूज चेंडू षटकार, एखादा नक्कीच चांगला चेंडू सिंगल डबल. हा खेळ आरकेला सुरू ठेवायचा होता. इथे मात्र ज्या विकेट 0-0-0-0-0 म्हणजे अक्षरशः मी तर म्हणेल ना, नॉट हे .com एक वेबसाईट आरकेनं टेनिस क्रिकेट पटलावर नोंदवली गेली. धावा झालेल्या आहेत त्या 14, धावसंख्या 14. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं सुरू आहे. लढण्यासाठी जवळपास 30 धावा खूप होतील मी तर म्हणेल खूप होतील 30 धावा लढण्यासाठी आरके टीमला. ज्यावेळेस वाजत गाजत भंडारा उधलित, वाजत गाजत भंडारा उधलित, जमलाय लोक सारा जत्रला. आमचे धारावी आईचे धारावी डोंगराला, मुरदाराई गावाला, आईचे मोरवा गावाला. थँक्यू. ओके राकेश, तुला 100 रुपये बक्षीस आले. विकेट गेल्या आहेत आरकेच्या, त्या 7 विकेट आरके टीमच्या गेलेल्या आहेत. प्रफुल्ल रमेश टेम्पोवाला यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. पैशाचा पाऊस पडतोय आरकेच्या या क्रीडा मैदानावर.
ईश्वर माची आडव्या बॅटनं चेंडूला खेळतोय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. फेकी चुकीचे धावा नाही. जो प्लॅन केला होता तो कदाचित डोक्यात घुसला नाहीये. त्या कारणाचं फक्त या ठिकाणी एक धाव काढली गेली. एंड ऑफ द ऐकूया त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेनं. पालखी निघाली शिर्डीला लागली कसारा घाटाला. रस्ता दिसे न वळणाचा घाट धुक्याने भरलेला. कसारा घाटातून साई माझा निघाला शिर्डीला. पालखीला खांदा लावून मनाचा पायी पायी निघाला शिर्डीला. मेरे गावाची पालखी. थँक्यू. कसारा घाट्यामध्ये नक्कीच एक अपघात झाला आहे आणि त्या अपघातामध्ये मला वाटते ढोल ताशा पथक जे प्रवास करत होते त्यांची बस दरीमध्ये खंडाळा घाटात ती दरीमध्ये कोसळली. यावेळेसचा अंश भरून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव धाव संख्या आहे ती म्हणजेच 16 धावा. ईश्वर माची आणि चैश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ जातोय. लक्षात ठेवा 19 मिनिटं झालेले आहेत. टीम राई जितू कशाला भिंगरी गेलतोय. चष्मा तुटला का? ओके. शेवटचे 5 चेंडू. धावसंख्या आहे 16. विथ द स्विंग बॉडीला रोल करून खेळला गेला पॉइंटच्या दिशेनं. डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर्स आहे. एक धाव 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी. काय या 3 धाव होतील का? यस या नो? नो. 2 धावा तर आणि या 2 धावेने संघ पोहोचतो. जम्प स्पॉटला बक्षीस येत आहे या ठिकाणी. अजून स्ट्रगल करावं लागेल. मी कॉमेंट्री करणार नाही याच्यात माझा काहीच फायदा नाही. फक्त मी कॉमेंट्री करतोय आणि बक्षीस बोलतोय. जम्प बॉन्ड फायनल जर जम्प बॉन्ड मारली तर अग्री गावठी कोंबडी त्यांना पास दिले जातील. या ठिकाणी कट करतोय सिंगल 35 इयर ओल्ड मिस्टर. त्या ठिकाणी येतोय अमोल. या अमोलला अनमोल व्हावं लागेल. अमित पाटील यांच्याकडून 500 रुपये. अमोलला षटकार मारा. तर या अमोलला मी तर म्हणेल नाव आहे अमोल पण या अमोलला आरके टीम साठी अनमोल व्हावं लागेल. अनमोल. शफल ऑन फाईनच्या दिशेनं स्ट्रोक खेळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट आणि या हिटनं केलं अमोलचं काम फिट. गडीबात.
दादा तू हलू हलू नाचदा माये आयटमला हात नको लावूदा विकास दादा तू हलू हलू नाचदा माये आयटमला हात नको लावूदा नवी कामावा कुठा कुठे नाही दादा या माये मन लागे नाही आलो मी तेरा पिना दादा मला भेटलीच नाही आलो मी तेरा बिना पुरी मला भेटलीच नाही आलो मी तेरा बिना पुरी मला भेटलीच नाही थँक्यू. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आरके मोरवा या टीमची पंकज मिटना यांच्याकडून 5 गावठी कोंबड्या आहेत. जर जेम्स बॉन्डनं फायनल मारले तर. मात्र विक्रम मात्रे यांच्याकडून देखील 2 बकरे आहेत आरके टीमनं जर फायनल मारली तर. आणि आमचे हरेश मात्रे आणि प्रितेश राऊत यांच्याकडून देखील 1 बकरा आहे. जर ही मॅच आरके मोरवा संघानं जिंकली तर शेवटचे 2 चेंडू अनिल पाटील M2 केक शॉपचे सर्वे सर्वा. यावेळेस अतिशय सुरेख फटका. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय. लेग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. या मोसमातील मास्टर्स क्रिकेट मधला हा अनिल पाटील यांच्या बॅट मधून पहिला चौकार आरके क्रीडा मैदानावर. धावसंख्या वेगाने पुढे सरकताना पोहोचते 24 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल. धावा लढण्याची ताकद देण्या इतक्या धावा झाल्यात. आरकेला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. लढण्याची ताकद देण्या इतक्या धावा झालेल्या आहेत. हा देखील फटका अतिशय सुंदर आहे. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर्स आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा शेवटच्या चेंडूवर येत आहेत. 2 धावा. धावसंख्या वेगाने पुढे सरकताना पोहोचते 26 या धावसंख्येवर आणि 27 धावा दिल्या जात आहेत विजयासाठी टीम राईसाठी. 24 चेंडू 27 धावा. जितकं आव्हान फलकावर सोपं दिसतं तितकंच मैदानाच्या आतमध्ये सोपं नाहीये. काय करेल आरके, कोणत्या पद्धतीने थांबवेल आणि कशी असेल आरकेची गोलंदाजी हे ऐकवण्यासाठी पुन्हा मी तुम्हाला जॉईन होईल. तत्पूर्वी आपण देऊया आपल्या डीजे ला थोडासा वेळ. थँक्यू. 21 मिनिटाचा अवधी घालवलाय ही इनिंग पूर्ण करण्यासाठी जेम्स बॉन्ड राईस संघानं. थँक्यू. काही वेळ वाचवला त्याबद्दल धन्यवाद. मॅच नक्कीच मित्रांनो फाईट होईल. सगळ्या प्रेक्षकांचं नजर या मॅच कडे आहेत बाबू. याचं कारण ही मॅच रफ अँड टफ होईल. अजूनही एकही प्रेक्षक हल्ला नाहीये. प्रेक्षकांची गर्दी अजूनही वाढते कारण 2 जे टीम आहेत ज्यानं वर्चस्व दाखवलेलं आहे या स्पर्धेमध्ये. एका साईडला आहे जेम्स बॉन्ड राई आणि दुसऱ्या साईडला आहे तो म्हणजे आरके मोरवा. त्याच्यामधून कोणता संघ वर येईल. बक्षीस दोन्ही टीमसाठी आहेत. आरके साठी बक्षीस आहेत हरेश मात्रे प्रितेश राऊत यांच्याकडून ही मॅच जिंकली तर 1 बकरा असेल. त्यानंतर मित्रांनो भावेश पाटील यांच्याकडून बकरा आहे.
जर जम्स बॉन्ड संघ जिंकला तर. त्यानंतर नरेश माची यांनी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. तर विक्रम कडून पारितोषिक आहे. जर आरके संघ फायनलला गेला तर त्यांना 2 बोकड हे विक्रम मात्रे यांच्याकडून दिले जातील. त्यानंतर आमचे मित्र आमच्या बाजूला आहेत पंकज मिटना. ही मॅच जिंकली तर जम्स बॉन्ड राईला दिले जातील. नाहीये फायनल मारली तर जम्स बॉन्ड राईना फायनल मारली तर तुम्हाला 5 बकरे आणि मला 5 कोंबडे गावठी आणि मला 1 कोंबडा. ओके मित्रा. ओके चेंडू द्या नवीन. मॅच ऑन आहे आणि मजा येईल या मॅचला मित्रांनो. भरपूर चाहते आहेत, भरपूर चाहते आहेत. आरकेचे देखील मोठ्या प्रमाणात चाहते आहेत आणि जम्स बॉन्डचे देखील मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. इथून बक्षीस तर बक्षीस ही नक्कीच तुम्हाला फक्त पाहायला मिळतील. पैसा आणि पैसा. ए रे रे पैसा. इतकं मोठं बक्षीस नका लावू धंजीसाठी. मॅच स्टार्ट करा. चला तुमचं टाइम नोंदवलं जाईल इथे. आरके मॅच ऑन करायची आहे. 5:48 झालेले आहेत. लक्षात ठेवा 7 वाजता अंधार पडतोय. अजूनही आपल्याला फायनल खेळवायची आहे. या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. पहिलं षटक लक्ष्मीदास माची त्यांच्या अगेन्स्ट आहे. स्ट्राइक एंडला मिस्टर जितू. नॉन स्ट्राइक एंडला आहे धनजी माची. मॅच स्टार्ट. मॅच स्टार्ट. 5:48. पहिला चेंडू लक्ष्मीदास माची फेस करतोय जितू. यावेळेस हवेत आहे. पहिला चेंडू हवेत खेळला जातोय मात्र सेफली लँड होईल. 1 धाव. एका धावेनं श्री गणेश होतोय. एका धावेनं मात्र फाउंडेशनला सुरुवात होताना जम्स बॉन्ड राई या टीमची सुरुवात 1 या धावेनं. धनजी माची यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकार मारा तर 500 रुपये. संतू माची यांच्याकडून एनफिल्डच्या वरून सुरेख बॅटिंग सुरू आहे. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रॉंग एंडला थ्रो. रॉंग एंडला थ्रो. आरके संघाला हा विचार करावा लागेल की धावा कशा थांबवता येतील. या गोष्टीकडे आरके टीमला विचार करावा लागेल. विकेट कोणाची आहे सध्याच्या घडीला ते पाहायचं नाहीये. आणि इथे मात्र चुकी होताना रॉंग एंडला थ्रो, स्ट्राइक एंडला थ्रो केला गेला आणि सिंगलला कन्वर्ट केलं या 2 धावेमध्ये. धावसंख्या 3. खास करून धनजी माचीचं ते पहिलं षटक. 3 विकेट्स ज्याप्रमाणे धनजी माचीनं ज्या काढल्या होत्या त्याप्रमाणे ती कामगिरी करावी लागेल. इथे सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केलं तर फेकी पुन्हा एकदा चुकीची. सुरुवात नक्कीच अतिशय जबरदस्त. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर जम्स बॉन्ड राई अग्रेसिव्ह क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जे अग्रेसिव्ह क्रिकेट 23 संघांमधून घोडबंदरचा संघ खेळतोय त्याप्रमाणेच ते अग्रेसिव्ह क्रिकेट खेळताना तुम्हाला आज राईचा संघ पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. संतू माची यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. षटकार मारला तर धनजी माची तुमच्यासाठी आहे ते बक्षीस. उलटॉस 1 धाव मिळेल. धावसंख्या आहे फलकावर 6. चेंडू टाकून झाले ते 4. कंजूस एखादा व्यक्ती असतो ना त्याप्रमाणे कंजूस गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे कमीत कमी धावा त्याला म्हणतात कंजूस गोलंदाज. तशी गोलंदाजी करावी लागेल आरकेच्या गोलंदाजांना तर मॅच मध्ये इन होईल आरके. फुल टॉस. यावेळेस बॉडीला टर्न केलं गेलं. हवेत चेंडू खेळला गेला आणि पहिला विकेट लक्ष्मीदास माची यानं काढला गेला.
मिस्टर जितू यांचा. थँक्यू. धन्यवादीचे पहिली सफलता प्राप्त करतोय लक्ष्मीदास माची. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नितीन. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. एका साईडला जेम्स बॉन्ड तर एका साईडला आहे RK मोरवा. यावेळेस अपील अपील अपील. उत्साह जास्त होता, उत्साह जास्त होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करतोय लक्ष्मीदास माची, त्या म्हणजेच 6. एक गडी बाद, 6 धावा फलकावर. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 21. म्हणजे इक्वेशन आणि सिच्युएशन आपण पाहिली तर तितकीशी मी म्हणेल हार्ड दिसत नाहीये, मोठी वाटत नाहीये. 18 चेंडू 21 धावा, नक्कीच तितकासा सामना लांब नाहीये जेम्स बॉन्ड पासून. आज राईच्या गावातील भरपूर टीव्ही ऑन असतील, राईच्या गावामध्ये भरपूर स्मार्टफोन ऑन असतील, त्याप्रमाणे RKच्या गावात देखील टीव्ही ऑन असतील. ज्या आपल्या मायमाऊली जॉईन झाले डिका स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला, आमच्या बाबूची देखील सौभाग्यवती जॉईन झाले आणि त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. तुमचा टाइम नोंदवलाय, टाइम तुमचं नोट केले RK. जो नियम सगळ्यांना आहे तो नियम तुम्हाला देखील आहे. सौ मानसी किरण पाटील या देखील जॉईन आहेत, या स्पर्धेला पाहत आहेत. अनिल पाटील विकेट टेकर गोलंदाज. सामना तितकासा लांब नाही आहे, सामना जेम्स बॉन्डच्या तितकासा लांब नाही आहे, मात्र सामना लांब न्यावा लागेल RK टीमला. यावेळेस फक्त प्लेसमेंट बुद्धिमत्तेचं क्रिकेट. धनजी माची नक्की खातो का या, कारण जो फिटनेस आपण धनजी माची याचा पाहिलाय, जबरदस्त फिटनेस. धाव संख्या 7. 7 चेंडू 7 धावा, म्हणजेच 6ची सरासरी मेंटेन ठेवतोय तो, म्हणजेच जेम्स बॉन्डचा संघ. पूर्ण कल्पना आहे आपल्या बॅकफुटला अजूनही एक लांब लचक बॅटिंग ऑर्डर आहे. आज नक्कीच भरत नाहीये, आज सुनील नाहीये, तरी देखील बॅटिंग ऑर्डर चांगली आहे जेम्स बॉन्डची. आडव्या बॅटनं खेळला गेले चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेनं, चांगलं क्षेत्ररक्षण, हीच अपेक्षा असेल. सिंगल, फक्त सिंगल. मॅच जरी शेवटच्या क्षणापर्यंत गेली नाही तो दबाव तो पाहायला मिळेल दोन्ही टीमवर तो दबाव पाहायला मिळेल. मात्र त्याप्रमाणे मॅच व्हायला हवी. सामना कोणी जिंकू द्या, RK जिंकू द्या किंवा जेम्स बॉन्ड जिंकू द्या, मिस्टर स्टोक आहे. हा कॅच होईल का? कैलास पाटील इज गॉन. धनजी माची यांची खेळी संपुष्टात. वेचवची पारून नेसली गो नवा तारा, वेचवची पारून नेसली गो नवा तारा. रावतल गो पदराला गपारू दर्याचे मुंजेला, रावतल गो पदराला गपारू दर्याचे मुंजेला. थैंक यू. अभी आएगा मैच में मजा. न्यू बॅटर्स मिस्टर प्रफुल्ल. ही विकेट मौल्यवान आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. अनिल 3 चेंडू 2 धावा 1 सफलता आपल्या गोलंदाजीमध्ये प्राप्त करतोय. चला वेळ जातोय.
मेगा फायनल अजूनही खेळवायची आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. तुमच्यापैकी एक संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल. पंधरा चेंडू 19 धावा. सुरेख चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वळतायत. फाईटचा इशारा. अशा प्रकारे चेंडू नक्कीच अडचणी समोर आणतील आरकेच्या. सुरेख मॅच, अफलातून मॅच. सगळ्या ठिकाणी शांतता आहे बाबू, म्हणजे टाचणी पडली ना की तिचा आवाज केलेली, इतकी शांतता आहे. फुल टॉस. यावेळेस ऑफ साइडला ड्राइव्ह केलं गेलं. सिंगल. इथे हा फुल टॉस होता. प्रफुल्ल याने देखील कल्पना आहे की माझी विकेट, म्हणजे आत्ताच्या घडीला आपण फक्त अंतिम पडावाच्या दिशेने वाटचाल करतोय, या आत्ताच्या घडीला माझी विकेट किती मौल्यवान आहे याची पूर्ण कल्पना प्रफुल्ल देखील आहे. स्लॉग स्लिप खेळायचा होता. चेंडू बराच काळ हवेत आहे, परतावं लागेल. आणखीन एक विकेट. नितीन बाद होतोय. आता सध्याच्या घडीला देवांच्या धावा तर सुरू असतील, टेन्शन मध्ये असतील दोन्ही टीम. धावा करायच्या त्या 17 चेंडू शिल्लक आहेत ते 13. शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू 17 धावा. आई धारावी मातेचा नक्कीच त्या ठिकाणी धावा सुरू असेल. एका साईडला राई आहे तर एका साईडला मोरवा आहे. तेरा चेंडू 17 धावा. मॅच अजूनही संपली नाहीये किंवा मॅच कोणाच्याही बाजून अजूनपर्यंत मित्रांनो फिरली नाहीये. सुरेख चेंडू मात्र आउटसाइड लेग स्टंप. वाईटचा इशारा. एक तर बाबू चुकी झाल्यानंतर डोक्यावर हात मारून काही मिळत नाहीये. जी चूक घडली ती घडले आणि एकदा क्रिकेटमध्ये चुकी केली की त्या चुकीला माफी नसते. लक्षात ठेवा. योग्य लाईन ऑफ लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल. बुद्धिमत्तेचा क्रिकेट. एक धाव तर या ठिकाणी पूर्ण केली. मंगेश स्वतः येतोय. फक्त सिंगल. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. फरक दाखवत आहे चेंडू आणि धावा याच्यामधील फरक दाखवत आहे आणि जोपर्यंत फरक दाखवत आहे तोपर्यंत टेन्शन आहे. जोपर्यंत फरक दाखवत आहे तोपर्यंत टेन्शन आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे काही घडू शकतं या मॅच मध्ये. मंगेश पाटील इथे एक नक्कीच प्लॅनिंग केले. राईट टीमने देखील एक चांगली प्लॅनिंग केले. प्रशांत मात्रे यांना थांबवलंय आणि त्यांच्या जागेवर जो सिंगल डबलचा किंग आहे राईट टीमचा त्या किंगला बॅटिंग करण्यासाठी पाठवले.
आउटसाइड लेग स्टंप. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर आपण ऑलरेडी कर्जबाजारी आहोत आणि त्याच्यामध्ये उसने शेजारी अशा प्रकारे हा चेंडू टाकला गेला. या सॉफ्ट हँड ड्राईव्ह एक धाव नाहीये. मिसफील्ड जी अपेक्षित नाहीये. चेंडू शिल्लक आहेत 11. धावा करायची आहेत त्या 12. मिसफील्ड इथे एक चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित असेल. चुका होताना पाहायला मिळत आहेत. अनिल पाटील यांना काही चेंडू सोडत नाहीये. 11-12. इथून कमबॅक करायचं असेल बाबू आरकेला तर विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट. क्या बात आहे. काय ते प्रशांतला थांबवलं गेलं आणि प्रशांतच्या जागेवर का चेतन पाटील यांचा वापर केला गेला. कारण ज्या खेळीची गरज आहे जेम्स बॉन्डला ती खेळी करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट म्हणजे PhD केले या खेळाडूनं त्या खेळीची. लक्षात ठेवा. जबरदस्त क्रिकेट. इथे मात्र कुठेतरी एक आखणी चुकते आरकेची. 10 चेंडू 11 धावांची गरज. दोन चेंडू 4 धावा खर्च करतोय मंगेश पाटील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ट्राय केलं गेलं. एकदा वेगानं गडी बांधण्याची शक्यता आहे. संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त सिंगल. 9 चेंडू 10 धावा. सामना जसजसा जवळ येतोय तस तसे हृदयाचे ठोके देखील वाढतायत. धगधग सुरू हो गई है. धगधग सुरू हो गई है आणि अक्षरशः पाय उडायला लागलेत. हा चेंडू डॉट. हा चेंडू येतोय डॉट. पाय उडायला लागलेत. उन्ह कमी झालेत तरी देखील कपाळावर घाम आहे. याचं कारण ही मॅच जबरदस्त आहे. गरमागरम मॅच. काय घडेल. कोणाच्या बाजूने येणार निकाल. यावेळेस फ्लिक करतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे त्या ठिकाणी. प्रफुल्ल थांबवतोय. धाव होऊ शकले असती मात्र नाहीये. सिंगल. फक्त सिंगल वर समाधान प्राप्त करतोय. 7 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे आहेत त्या 9. जिद्द आणि चिकाडी दोघांकडून पाहायला मिळते. जिद्द आणि चिकाडी दोघांकडून पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. जी लोक खुर्चीवर बसली होती त्यांनी आपल्या खुर्च्या सोडलेत. टाच्यांवर उभे राहिलेत. हा कॅच व्हायला होता. मात्र सिंगलना या ठिकाणी षटकाची होते समाप्ती. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा करायच्या आहेत त्या 8. मॅच संपली नाहीये. थोडस वातावरण नक्कीच मित्रांनो टेन्शन वाला आहे आणि या टेन्शनच्या वातावरणाला करूया फ्री. त्यासाठी ऐकूया आपण एक सुंदर गाणं. आरके साठी पारितोषिक आलाय. ही मॅच जर आरकेनं जिंकली पण नाही आहे
थँक्यू. टीमला पारितोषिक आलेला आहे. जर आर के संघ जिंकला तर पुढच्या वर्षाची संपूर्ण स्पॉन्सरशिप प्रितेश नंदकुमार राव त्यांच्याकडून केली जाईल. आता मी कोणाचंच बक्षीस बोलणार नाहीये. आता मॅच क्रुशियल कंडिशन मध्ये आहे. मला मॅचच्या दिशेने वळायचं आहे. जबरदस्त मॅच. इथे मात्र प्रफुल्लनं एक विचार केला की एका मोठ्या फटक्याने मॅच फिनिश करायची आहे. शांतता राखा प्लीज 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 शांत राखा. एका फटक्यानं मला मॅच फिनिश करायची आहे. हा नक्कीच मनामध्ये विचार आला प्रफुल्लच्या आणि तो फटका खेळला होता जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मात्र अप्रतिम कॅच. विक्रम मित्रा प्लीज मॅच स्टार्ट आहे. विक्रम प्लीज मॅच स्टार्ट आहे. आपल्या भावना आम्हाला कळतायत पण मॅच सुरू आहे. चेंडू शिल्लक आहे ते 5. धावा करायच्या आहेत ते 8. धावा करायचे आहेत. अपील 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 अपील. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी. जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी. जाऊया कल्ला तुझी खोटी. या सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी. जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूने केली थँक्यू जाऊया कल्ला. थँक्यू. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. 19 मिनिटं झालेले आहेत. षटक सुरू आहे ते 4. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत ते 8. 4 चेंडू 8 धावा. विकेटकडे लक्ष देऊया आपण. आर के मोरवा टीमच्या विकेट गेल्या आहेत त्या 9 आणि जम्पवन राईच्या विकेट गेल्या आहेत त्या 5. न्यू बॅट्समॅन मिस्टर योगेश. जबरदस्त मॅच. जे चाहते आहेत ना, जे आर के चे चाहते आहेत आणि जे जम्पवनचे चाहते. अरे मी कॉमेंट्री करू की नको करू? माईक बंद करू? जबरदस्त मॅच. अफलातून मॅच. मिस करतोय. टेन्शन वाढतं. 8. मी मगाशी म्हटलं की जे आरकेचे चाहते आहेत आणि जे राईचे चाहते आहेत जरा आपल्या अंगाला हात लावून पहा. अंग किती गरम झाले. अंगाला हात लावून बघा अंग किती गरम झाले. म्हणजे अंगात खापरं भरले. अशी मॅच सुरू आहे. अंगात खापरं भरले. स्वतःचं अंग चेक करा. अंग गरम झाले की नाही पहा. जबरदस्त मॅच. वेळ कमी आहे. मॅच स्टार्ट करा. आर के संघ क्रुशियल मुवमेंट आहे. मॅच स्टार्ट करा. फायनल आपल्याला चांगल्या पद्धतीची खेळवायची आहे. मॅच चांगल्या पद्धतीची खेळवायची आहे फायनलची. या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. मंगेश पाटील कॅप्टन आर के. चला 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 3 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 8. विकेट मी क्लिअर केल्या. जम्पवन राईच्या विकेट आहेत त्या 5 आणि आर केच्या विकेट आहेत त्या 9. टेन्शन वाढतं. धडधड वाढती. धक वाढते. सगळं काही मैदानाच्या आतमध्ये. अराउंड द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका एकदा पूर्ण झालेला आहे. त्या ठिकाणी संधी आहे नाहीये. 2 चेंडू 7 धावा. हे तुम्ही सगळी खाली जा. सगळी खाली जा. अरे मला कॉमेंट्रीच करून देत नाही तुम्ही. हे प्रश्न काय आहे? प्रितेशला नाही. सगळी जरा आवाज कमी करा. तुमचा एन्जॉयमेंट ठीक आहे पण आवाज थोडा कमी करा. कॉमेंट्री करताना आवाज कमी करा. कारण तुम्ही जे ओरडताना तो आवाज युट्यूबला जातो. लक्षात ठेवा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे.
2 चेंडू 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. आमचा बाबूदा बघा किती शांत आहे, काही बोलत नाही तो बिचारा. 2 चेंडू 7 धावा. चेतन चला मॅच स्टार्ट करा. आरके टीम मॅच स्टार्ट करा, विनंती करतोय. यावेळेस आडव्या बॅटनं हा कॅच होईल का? यस, इज गॉन, इज गॉन, इज गॉन. कारल्याचे डोंगर हा ग माऊली, कारल्याचे डोंगर हा ग, तुला मानलो कोंबरा हा ग माऊली, मानलो कोंबरा हा ग, तुझा पाहाया येईल नूर ग या ढगाच्या निळ्या डोंगर हा ग, पाहाया येईल नूर ग या ढगाच्या निळ्या डोंगर हा ग. थँक्यू, थँक्यू. मैच संपली नहीं है, मैच संपली नहीं है. टेंशन अभी भी दोनों साइड में है, टेंशन अभी भी दोनों साइड में है. 1 चेंडू 7 धावेची गरज. विकेट जर सांगितलं मी, विकेट क्लिअर केल्या. राई संघाच्या विकेट आहेत 6, आरकेच्या विकेट आहेत 9. या चेंडूवर हेमप्रकाश पाटीलने षटकार मारला तर जम्प बॉन्ड राई संघ विन. या चेंडूवर षटकार आला तर जम्प बॉन्ड राई संघ विन. मॅच संपली. मंगेश पाटील चला प्लीज घाई करा. मंगेश पाटील फायनल खेळवायची आहे, फायनल खराब करायची नाहीये. पाणी नको, पाणी नको. अरे दादा पाणी नको. एक चेंडू 6 धावा. हेमप्रकाश पाटील यांच्या बॅट मधून मी अनेकदा षटकार पाहिलेत, मी अनेकदा षटकार पाहिलेत हेमप्रकाश पाटील यांच्या बॅट मधून. इथे देखील सुवर्ण संधी आहे. या चेंडूवर आला षटकार तर आजच्या दिवसाचा हिरो मिस्टर हेमप्रकाश पाटील. चला चला प्लीज कोऑपरेट, कोऑपरेट टीम मोरवा. 1 चेंडू 6 धावा. जी माणसं खुर्च्यांवर बसली होती ती माणसं उभी राहिलेत आणि जी माणसं उभी होती ती टाच्यांवर उभी राहिलेत. असं एक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 6 धावा. कैलास अगेन्स्ट आहे हेमप्रकाश आणि हेमप्रकाशच्या अगेन्स्ट आहे कैलास पाटील. 1 चेंडू 6 धावा आणि अशा रीतीने हा चेंडू डॉट होतो. आरके मोरवा संघ अंतिम फेरीमध्ये. वाजत गाजत भंडारा उधलित, वाजत गाजत भंडारा उधलित, जमलाय लोक सारा जत्रला. आमचे धारावी आईचे, आईचे धारावी डोंगराला, मुर्दाराई गावाला, आईचे मोरवा गावाला. थँक्यू, धन्यवाद. तुमचा आनंद गगनात मावत नाहीये याची कल्पना आम्हाला देखील आहे, मात्र मैदान खाली करा. चला मैदान खाली करा आणि जी बक्षिसं लावलेली आहेत, जी बक्षिसं लावलेली आहेत त्या बक्षिसं ती तुम्हाला बक्षिसं द्यावी लागतील. हरेश म्हात्रे आणि प्रितेश राऊत यांनी बकरा कबूल केला होता. ही मॅच जिंकल्यावर आरके टीमला तो बकरा द्यावा लागेल. हरेश म्हात्रे आणि प्रितेश राऊत हार्डलक जम्पवन. मॅच कुठे निसटली गेली मित्रांनो. प्रफुल्ल्यानं तो षटकार मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर जो विकेट, विकेट आणि विकेट, कुठेतरी सिंगल डबल या खेळीकडे बाबू लक्ष द्यायला हवं होतं. ती खेळी विसरली गेली राईकडून. जी स्टार्ट दंदी माचीने केली होती, जी स्टार्ट चेतनने केली होती, ती स्टार्ट कंटिन्यू ठेवायची होती राई या संघाला. मात्र याचा पडला राई संघाला विसर. मोठ्या फटक्यामध्ये मॅच विन करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र राई संघ कुठेतरी अडकला गेला. अभिनंदन मी म्हणेल आरके मोरवा. फायनल